नमस्कार मंडळी, मी छाया आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर काल सगळ्यांनी व्हिडिओची वाट पाहिली असेल तर सॉरी ताईंनो, मी काल व्हिडिओ नाही अपलोड करू शकले कारण किचन डीप क्लिनिंगला काढले ना मी। तर किचन आवरायचं म्हणलं का खूप वेळ लागतो, सगळं व्यवस्थित जिथले तिथं झालं पाहिजे, किचनचा कानाकोपरा सगळं आवरला पाहिजे ना। तर काल एडिटिंगला मला वेळच नाही मिळाला, त्यामुळे मी व्हिडिओ नाही अपलोड करू शकले। तर परवाचा आणि कालचा व्हिडिओ एकत्र मी आज अपलोड करतेय। आहो मी म्हणलं गाडीचा आवाज आला, कुठे गेले काय माहिती। संध्याकाळचं किती थंड वातावरण होतं ना, मस्त हा ना। लय ऊन लागलं आज। चला काय काय आणलं? अरे पिस्ता आईस्क्रीम। चला मग कसा गेला दिवस? मस्त गेला। हा आनंदात, प्रत्येक दिवस आनंदात। हा का? द्या पाणी आण रे पप्पांना, या फ्रेश होऊन या। आता इतक्यात आहे ना, इतकं ऊन वाढलंय ना, फौजी साहेब ड्युटीवर जातात ना, खूप ऊन लागतं म्हणतात, गरम तर भरपूर होतं। तर संध्याकाळी ते ड्युटीवरून आल्यानंतर त्यांना चहा पाणी केलं, ते आपले आराम करते, तोपर्यंत म्हणलं मी आता दिवाबत्ती करून घेते। आणि दिवाबत्ती झाल्यानंतर मी आले किचनमध्ये, पीठ मळते म्हणलं, सगळ्यात आधी पीठ मळल्यानंतर भाजी करते आणि फौजी साहेबांना लगेच जेवायला देते, कारण ते आहेत ना सकाळी 10 वाजता जातात जेवण करून, डबा नाही घेऊन जाते, कारण ते बोलतात की दिवसभर इतकं ऊन लागतंय ना, दुपारी जेवणच नाही करू वाटत, दुपारी असं थंड काहीतरी प्यावंच वाटतं, सारखं पाणीच पितंय माणूस आणि जेवण जात नाही, त्याच्यामुळे ते डबाच घेऊन नाही जात। आणि संध्याकाळी आले की मग त्यांना पटकन भूक लागते ना, तर म्हणलं मग पटपट स्वयंपाक करते मी आता। तर मेथीची भाजी केली ना, मेथीच्या भाजीला हिरव्या मिरच्याच नव्हत्या राहिल्या, मग फ्रीजमध्ये थोड्याशा लालसर झालेल्या मिरच्या होत्या ना, तर त्याच घातले मी आणि मेथीची भाजी केली आणि लागले चपात्या करायला। आणि किचनच्या काउंटर टॉपवरती मी बर्नर ते लावत असते ना, तर ते काहीच नाही लावलं, कारण दुपारपर्यंत किचनवरचं सगळं आवरलं। त्यानंतर आदल्या दिवशीचा व्हिडिओ होता, तो मी एडिट करून अपलोड केला आणि संध्याकाळ होत आली होती, तर म्हणलं आता नाही लावत, कारण ते जर लावत बसले, सगळं आवरत बसले ना, मग बाकीचं स्वयंपाकाला त्याला उशीर होतो, तर ते तसंच ठेवलं मी, आता दुसऱ्या दिवशी लावण म्हणलं। तर संध्याकाळी फौजी साहेब आले, त्यांना जेवायला दिलं, थोड्याशा गप्पा गोष्टी झाल्या। तर कसं आहे ना, फौजी साहेब दिवसभर ड्युटीवर जातात आणि संध्याकाळी आले की त्यांच्या संग असं थोडंसं टाईम स्पेंड केला की छान वाटतं, नाहीतर मग आपण ते व्हिडिओ एडिट करत बसायचं आणि त्यांनी आपल्या एकट्यानेच बसायचं, ते चांगलं वाटत नाही, त्यामुळं आम्ही थोडंसं गप्पा गोष्टी मारतो। त्यानंतर मग झोपून घेतलं मी, कारण दिवसभर मी किचन आवरलं ना, थकलेली होते। आणि आता हे मी दुसऱ्या दिवशी सकाळचं शूट घेते, कारण आपल्या किचनची एक खिडकी साफ करायची राहिली होती, ती मच्छरच्या जाळीसाठी, म्हणजे मच्छरसाठी आपण ती जाळी बसवतो ना, तर त्याच्यावरती काय होतं, थोडंसं फोडणी दिलेलं तेलकट जाऊन उडतं आणि त्याच्यावरती धूळ बसली की ती असं मेणचट झाल्यासारखं होतं। तर ती खिडकी मी कशी साफ करते, आपण जो घरी बनवलेला स्प्रे आहे ना, खाण्याचा सोडा, व्हाईट विनेगर आणि आपलं जे भांडे घासायचं लिक्विड सगळं मिक्स करून, तर तो स्प्रे मारते असा आणि एका कपड्याने असं पुसून घेते, तर त्याचं सगळं काळपट ते बसलेलं त्याच्यावरती निघून जातं आणि जाळी एकदम मोकळी होती। तर असं महिना 2 महिन्यातून ही जाळी साफ केली नाही ना, त्याचे छिद्रसुद्धा बंद होतात आणि ती एकदम काळपट वाटती ती जाळी, आणि आतमधली हवासुद्धा, धूरसुद्धा तो बाहेर जात नाही मग। तर मी असं महिन्याला 15 दिवसाला ही जाळी साफ करते ना, तर तुम्ही बघू शकता, म्हणजे आतमधून त्या जाळीतून बाहेरची झाडं दिसतात। आणि आता किचनवरचे जे म्हणजे किचन काउंटर टॉपवरचे सगळे भांडे मी घासून ठेवले होते ना, ते मस्त सुकलेले, ते मी लावते आता। आणि खिडकीमध्ये हे असे छोटे छोटे मॅट टाकत असते मी, ती काच ना छोटीशी वॉल शेल्फ लावलेलं आहे मी काचेचं, तर त्याच्यावरती पण असं ते मॅटचं मी थोडंसं कापून त्याच्या मापाचं टाकलेलं आहे, म्हणजे ते काच मेनचट होत नाही, किंवा खिडक्याचे जे ग्रॅनाईट येते ना, तर ते पण असं मेनचट होत नाही। किती नाही म्हटलं तरी आपण 2 जरी खिडक्या असल्या ना किचनला, तरी ते फोडणी दिलेलं तेलकट उडतंच आणि ते किचन मेनचट होतंच, त्याच्यामुळं असं मी थोडंसं खिडक्यांच्यामध्ये मॅट टाकत असते। आता हे किचन काउंटर टॉपवरचं सगळं सामान लावण्याआधी ना, सकाळचा माझा स्वयंपाक झाला आहे, भांडे घासून घेतले, किचन क्लीन करून घेतला आणि त्यानंतर मी आता बाकीचं सगळं लावते। आणि केस धुतलेले होते ना, त्यामुळे मी थोडेसे मोकळे सोडले होते, ते सुकलेत, आता वरती बांधते, कारण पाठीवरती केस असे मोकळे असले ना, इतकं गरम होतंय ना, केस बांधून दिले वरती मी, आणि आता पटपट हे सगळं सामान लावून घेते मी।
किचन काउंटर टॉपवरती मी पहिलं जसं सामान लावायचे ना तसंच लावायला लागले, पण माझ्या लक्षात आलं की मी आपल्या किचनसाठी काहीतरी वस्तू मागवल्यात ऑनलाईन ना, तर त्या पण येतील 1-2 दिवसात, तर त्याला पण जागा लागन आणि सेटिंग थोडीशी वेगळी करावाच लागणार आहे. तर मग मी आता पुन्हा सेटिंग वेगळी करायला लागले. तर खिडकीमध्ये जे सामान ठेवलं होतं ना मी, ते इकडं ठेवलं काचेच्या शेल्फवरती आणि जे मातीचे भांडे होते ना ते खिडकीमध्ये ठेवले मी. आणि आत्ता मी किचन काउंटरवरती सामान लावत होते, बरण्या लावत होते ना, तेव्हा मुंग्या नव्हत्या. फक्त 5च मिनिटं बसले मी आणि किचनमध्ये आले तर तुम्ही बघू शकता बेसिनजवळ किती काळ्या काळ्या मुंग्या आहेत, अशा बुचक्यांनीच आहेत. परवा पण दारामध्येच अशा बुचक्यांनीच काळ्या मुंग्या होत्या, पण त्यांच्या तोंडामध्ये ना अंडे होते आणि ह्या मुंग्यांच्या तोंडामध्ये अंडे नव्हते. तर त्यांना थोडीशी मी साखर टाकते आता, तर त्या जातील, आपोआप जातात, त्यांना काही करावं पण लागत नाही. आता किचनवरती सामान लावताना मी थोडासा विचार करून लावत होते, कारण मी ऑनलाईन जे काही वस्तू मागवल्यात ना त्याच्यासाठी पण मला जागा लागते ना, तर त्याच्यासाठी जागा ठेवून मी हे सामान लावत होते. तर आकाश मला काय म्हणतो, इतका का विचार करते तू सामान लावताना, बरण्या लावताना? द्यायचं पटपट लावून, तर किती विचार करून लावती. कारण मी किचनमध्ये काम करत होते आणि तो माझ्याजवळ येऊन बसला होता ना, तर मी असं काम करत असले ना त्याला वाटतं की मम्मी एकटीच काम करते. मग तो असं माझ्याजवळ येऊन बसतो ना, त्याला वाटतं मम्मी काय एवढं गुळगुळ करते. त्याच्यामुळं मला तो असं म्हणत होता. आणि आता हे मसाल्याचे डब्बे मी घासले होते ना, तर त्याच्यामध्ये मी आता मसाला भरते आणि त्या वाट्यांच्या खाली मी टिश्यू पेपर टाकते, म्हणजे छान वाटतं. आणि छोटा जो मसाल्याचा डब्बा आहे ना त्याच्यामध्ये मी जिरी, मोहरी, थोडेसे खडे मसाले असं भरत असते. तर त्याच्यामध्ये पण टिश्यू पेपर टाकला मी आणि आता त्याच्यामध्ये पण मसाले भरून मसाल्याचे डब्बे भरून ठेवून देते. तर असं मसाल्याच्या डब्यामध्ये मसाले भरलेले असले एकदम व्यवस्थित ना, टापटीप जिथाली तिथं खूप छान वाटतं. आणि हे प्लास्टिकचं जे वॉल शेल्फ आहे ना, याच्याबद्दल बऱ्याचशा ताईंनी विचारलं होतं. तर परवाचा जो व्हिडिओ मी अपलोड केला होता ना, तर त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी ह्या शेल्फची लिंक दिलेली होती. तर हे पहा, आता मी सगळ्या घरातले मनी प्लांट आणलेत, आपल्या किचनमधले, घरामधले सगळे मनी प्लांट आणलेत आणि यांना मी अंघोळ्या घालते आता. तर उन्हाळ्यामध्ये ना त्या बाटल्यांच्यातलं जे पाणी ठेवलेलं असतं ना ते म्हणजे उडून जातं नाही का गरमीने. तर त्याला 2-3 दिवसाला असं सगळं मनी प्लांट धुवावं लागतं उन्हाळ्यामध्ये. त्याच्यातलं पाणी बदलावं लागतं, पाणी भरावं लागतं. तेव्हा ते उन्हाळ्यामध्ये मनी प्लांट छान राहतात. तर नाहीतर मग असं काळजी नाही घेतली मनी प्लांटची उन्हाळ्यामध्ये, त्याचे पानं लगेच पिवळे पडायला लागतात. तर जे हॉलमध्ये मनी प्लांट ठेवलेले आहेत ना मी, त्याचे पानं असं सहज जरी थोडंसं पाण्याने धुवून काढले ना लगेच निघतात. पण जे किचनमध्ये आपण मनी प्लांट लावलेले असतात ना, त्याच्यावरती आपण फोडणी दिल्याला थोडंफार का होईना ते तेलकट मेंचट जाऊन बसतं आणि त्याचे पान आहेत ना असे तेलकट मेंचट होतात. तर असं 2-3 दिवसाला वरचीवर जर धुतले ना मनी प्लांट, मग छान राहतात. नाहीतर मग आपण ते 15 दिवसांनी, महिन्यांनी जर धुतले ना, तर मग त्या मनी प्लांटच्या पानावरचं मेंचट आहे ना निघतच नाही. तर सगळे मनी प्लांट मी आता मस्त पाण्याने धुवून काढते. त्याच्यामधलं पाणी पण बदलते. त्याच्यामधलं ते बाटल्यांच्यामध्ये पाणी ठेवून ठेवून थोडंसं असं गिळगिळीत झालेलं असतं ना, ते पण थोडंसं धुवून काढावं लागतं. आता हे सगळे मनी प्लांटच नाही आहे, तर त्याच्यामध्ये काही सिंगोनिया पण येतं. तर सिंगोनिया मनी प्लांट असतं ना, त्याचे पानं असे हार्ट शेपचे असतात बघा. तर त्याच्या कटिंग पण काही लावलेले आहेत मी. तर इतके छान मस्त हिरवेगार राहतात ना, असं उन्हाळ्यामध्ये 1-2 दिवसाला, 2-3 दिवसाला धुवून काढल्यावर. आणि हे मनी प्लांटची बॉटल ठेवण्यासाठी घरच्या घरी दोरीपासून शिकं कसं बनवायचं ना, ते मी तुम्हाला दाखवते आता. आपलं घर, पोर्च असं डेकोरेशन करण्यासाठी हे शिकं इतकं छान आहे ना, हवं तिथं आपल्याला हे लटकवता येतं आणि त्याच्यामध्ये ह्या मनी प्लांटच्या बाटल्या ठेवता येतात. म्हणजे असं ह्या जामच्या बाटल्या, जामच्या बरण्या किंवा मोठं जरी आपल्याला काही कुंडी वगैरे ठेवायची असली ना, तरी पण आपण हे शिकं बनवून त्याच्यामध्ये मनी प्लांट म्हणजे लटकू शकतो, लावू शकतो. तर आता ही जामची बाटलीसाठी मी ती जास्त मोठी नाही आहे ना, छोटी, त्याच्यामुळं 6 पदर घेते आहे. जशी आपली कुंडी मोठी असेल, बाटली मोठी असेल, तर तसं आपण ते पदर वाढवायचे. म्हणजे त्याचा मधला भाग आहे ना तो वाढला जातो किंवा रुंद होतं ते. जसं आपण ते पदर वाढवू, दोरी वाढू ना, ते रुंद होत जातं. पण आता ही बाटली छोटी, त्याच्यामुळं मी 6 पदर घेतलेत. आणि 6 पदर घेतल्यानंतर हे पहा, आता 6 पदराचं एक बाजूनी तोंड आहे ना पूर्ण एक पॅक बांधून टाकायचं. म्हणजे ते निसटलं नाही पाहिजे. ते जर निसटलं ना त्या गाठी किंवा एखादं तोंड, तर त्याच्यातून ती बाटली खाली पडल्या जाईल, फुटल्या जाईल. त्याच्यामुळे ते एका बाजूकडून सगळं व्यवस्थित बांधून घ्यायचे तोंड. आणि हे पहा, आता 6 पदर झाले. आता हे 6 पदर सगळे मोकळेत एका बाजूकडून. आता हे गाठी कशा मारायच्या ते सांगते मी तुम्हाला. तर 2-2 पदर घ्यायचे. त्याच्यातले 2 पदर एकत्र घ्यायचे आणि त्याला गाठ मारायची अशी. आणि पुन्हा 2 पदर घ्यायचे आणि गाठ मारायची. तर सिंगल पदर नाही घ्यायचा, 2-2च घ्यायचे.
त्याच्यामुळे तुम्हाला जर मोठं करायचं असलं ना अजून तर 2-2 पदरांनी वाढवायचं, म्हणजे ते वाढत जातं, म्हणजे त्याचा मधला आकार आहे ना मोठा होत जातो. आता 6 पदर घेतलेत ना मी, 2-2 पदराला मी 3 गाठी मारून घेतल्यात, एकदम पॅक करून घेतल्या त्या गाठी. आणि आता कसं करायचं सांगते मी तुम्हाला. तर ज्या गाठी मारल्यात ना आपण, दोन्ही गाठीतून एक एक पदर घ्यायचा. हे पहा, त्या गाठीतली एक पदर आणि अलीकडल्या गाठीतला एक पदर, असं पुन्हा 2 पदराची एक गाठ मारायची. तर असंच करायचं. आता दोन्ही गाठीतला एक एक पदर घ्यायचा आणि गाठी मारत जायचं. तर गाठींच्या 2 स्टेप झाल्यात. आता तिसरी स्टेप मारायची. तर आपली बाटली किती किंवा बरणी किती उंच आहे ना, त्यानुसार आपण त्या गाठीवरती मारत जायच्या. तर जामची बाटली काही जास्त उंच नाही आहे, त्याच्यामुळं मी 3 स्टेप करणार आहे गाठींचं. तर हे पहा, खाली 2-2 म्हणजे 2 स्टेप आपण गाठी मारल्या 3-3. आता पुन्हा वरती 3 गाठी मारायच्या. तर शिकं कसं झालंय तुम्हाला दाखवते मी आता. तर असं शिकं आहे ना मी सुतवळीचं, आपलं जे कवळं बांधतो ना आपण दारामध्ये, त्याच्यासाठी पण मी असंच बनवत असते. सुतळीपासून त्याच्यामध्ये कवळं छान बांधता येतं. तर आता ही जामची बाटली ना मनी प्लांटची, त्या शिक्यामध्ये घालते. तुम्ही बघू शकता 6 पदरामध्ये ते एकदम सफिशियंट आहे, व्यवस्थित झालंय ते शिकं. आता हे शिक्याला आहे ना अजून एक वरती गाठ मारली असती तरी पण चाललं असतं, पण ती बाटली काही जास्त उंच नाहीये, एकदम व्यवस्थित त्याच्यामध्ये ती मायला गेली, त्याच्यामुळे मी नाही गाठी मारल्या आणखीन. आता त्या शिक्यामध्ये बाटली ठेवल्यानंतर एकदम फिट झाली, तुम्ही बघू शकता. आता ते वरचे दोरीचे 6 तोंड आहेत ना, तर ते एकदम पॅक करून घ्यायचे, बांधायचे व्यवस्थित, म्हणजे निसटले नाही पाहिजे. आणि पोर्चमध्ये, हॉलमध्ये, किचनमध्ये हवं तिथं आपण हे असं लटकून देऊ शकतो. तर असं 2-4 दिवसाला पाणी बदलत राहायचं. मनी प्लांट इतका छान वाटतो ना. तर मी तुम्हाला अडकून पण दाखवते आता किचनमध्ये. तर हे दोरीचे 6 तोंड आहेत ना ओपन, तुम्ही बघू शकता. मी एकदम व्यवस्थित बांधते पॅक ते, म्हणजे आपण लटकून दिलं ना ते निसटणार नाही. आता थोडंसं लांबूनच दाखवलंय मी हे शिकं कसं बनवलंय ते. तुम्हाला समजलं असतं तर ठीक आहे, नसलं समजलं तर मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. म्हणजे मी पुढल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आणखीन व्यवस्थित दाखवण्याचा प्रयत्न करेन. तर असं शिकं आहे ना आपण आपल्या पोर्चमध्ये, दाराजवळ असं बनवून त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं झाड ठेवू शकतो. मोठ्या कुंडीसाठी जरी बनवायचं आहे ना आपल्याला, हँगिंग बकेट कसे वरती लटकवलेले असतात त्याप्रमाणे, तर असं शिकं मोठंसुद्धा बनवता येतं, पण त्याचे दोरीचे पदर तेवढे वाढले जातात. ज्या कुंडीच्या मापाचं आपल्याला शिकं बनवायचं आहे त्याप्रमाणे आपण ते दोरीचे पदर वाढवायचे, म्हणजे तेवढं ते मोठं शिकं झाल्या जाईल. आणि दोरी मात्र मजबूत पाहिजे, म्हणजे ते कुंडी वगैरे खाली पडणार नाही. तर ही मी कॉटनची दोरी आणलेली आहे. हवं तर ती नायलॉनची दोरी पण मिळते ना, तर ती तर खूप चांगलं, ती पटकन तुटत पण नाही. तिने पण आपण बनवू शकतो. नायलॉनची दोरी म्हणजे ते नायलॉनचे धागे मिळतात ना विणण्यासाठी, तर त्या धाग्यापासून. तर त्याच्यापासून पण छान होतं. एखाद्या भिंतीला आपल्याला असं मनी प्लांट लावायचं म्हणलं ना, अशा बाटलीमध्ये नाही लावता येत. त्यासाठी आपल्याला वॉल हँगिंग बकेटच आणावं लागतात. त्यामुळं असं आपण शिकं बनवून आहे ना मस्त बाटल्यांच्यामध्ये, जामच्या बाटलीमध्ये, एखाद्या छोट्याशा कुंडीमध्ये आपण मनी प्लांट काही असं लावू शकतो. खूप छान वाटतं. आता इथं किचनमध्ये ना मी छोटीशी स्टीलची रॅक आहे ना ती लावली होती आणि त्याच्यावरतीच मनी प्लांटच्या ज्या बाटल्या आहेत ना जामच्या, त्या ठेवल्या होत्या. तर ह्यावेळेस मी ती छोटी रॅक आहे ना खाली ठेवली आणि ह्या बाटलीमध्ये मनी प्लांट लावून असं लटकवलंय. किती छान वाटतंय, तुम्ही बघू शकता. आता मी आले टेरेसवरती दळण करायला. गव्हाचं दळण करायचं होतं आणि आमचं धान्य आहे ना वरतीच ठेवलेलं आहे ना जिन्याच्या वरती, वरच्या टप्प्यावर. तर म्हणलं आता ग्रीन नेट टाकलेलं आहे ना आपण वरती टेरेसवर, तर सावली होती तिथं. आणि तसं पण संध्याकाळच होत आली होती, पण कवळं ऊन होतं. तर आजकाल इतकं गरम होतंय ना, कवळं ऊन पण जास्त वाटतंय. त्यामुळे इथं ग्रीन नेट खाली सावलीला मी आता दळण करते. आणि माझ्या पाठीमागं तुम्ही बघू शकता आपलं कॉईन प्लांटचे झाडं किती छान झालेत. आता 2 पायल्या गव्हाचं दळण करूपर्यंत मला इतका वेळ लागला ना, संध्याकाळ झाली पार. थोडा हलका अंधार पडायला लागलाय. कारण गावाकडून गहू आलेले आहेत ना, त्याच्यामध्ये खूप खडे होते. आणि जे छोटाले झाडं असतात ना, छोट्या-छोट्या कुंडीमध्ये लावलेले, त्याच्यामध्ये पाणी घातलं का त्यांना ते पुरेसं पडत नाही. उन्हाळ्यामध्ये ना मी काय करते, ते छोटं झाडाचं म्हणजे झाडाची कुंडी आहे ना, ती बादलीमध्ये बुडवते डायरेक्ट पाण्यामध्ये. म्हणजे ते पूर्ण पाण्याने ओलं झालं जातं आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत छान राहतं ते.
आणि आपल्या कॉईन प्लांटला आहे ना इतकं पाणी लागतं ना, त्याला थोडं जरी पाणी कमी पडलं ना ते लगेच असं मुंडके खाली टाकतं आणि सुकल्यासारखं होतं. त्यामुळं कॉईन प्लांटला दिवसातून 2 बाऱ्या म्हटलं तरी पाणी दिलं तरी काही हरकत नाही, त्याला खूप पाणी लागतं. आणि संध्याकाळचं वातावरण तुम्ही बघू शकता किती भारी झालंय. सूर्यदेव मावळायला गेलेत आणि एकदम मस्त लालिमा पसरली आकाशामध्ये, खूप भारी वाटतंय. सकाळ संध्याकाळचं वातावरण मला इतकं आवडतं ना. आणि आता झाडांना संध्याकाळचं आम्ही पाणी घालत असतो ना, असं संध्याकाळच्या वेळेसच घालतो, सूर्य मावळायला गेल्यावर किंवा मावळायला थोडं जायच्या आधी. तर संध्याकाळचं पाणी दिलं आणि झाडांना दिवसभर ते टवटवीत राहतात. आता झाडांना पाणी देऊन झालं त्यानंतर मी काय करते, आता मी आमच्या गावाला एका ताईकडे गेले होते ना, त्यांनी पण असं थोडेसे झाडं लावलेले होते ना, तर त्यांच्याकडं काही वेगळ्या प्रकारचे झाडं होते. तर त्यांच्याकडून मी झाडांच्या कटिंग, वेलांच्या कटिंग घेऊन आले. अशा त्या कटिंगपासून पण रोपल्या जातात ना, त्यामुळं म्हटलं तुमच्या काही कटिंग मला द्या आणि तुम्ही फिरत फिरत माझ्याकडं आले ना, तर माझ्याकडून पण काही झाडांच्या कटिंग घेऊन जा तुम्हाला लावायला. तर जास्त लांब नाही राहत त्या, माझ्या घरापासून जवळच राहतात ना. तर त्या म्हणल्या मी आले ना तुमच्याकडून झाडांच्या कटिंग घेऊन जाईन. तर ह्या झाडांच्या कटिंग मी आता छोट्या माझ्याकडं बरण्या होत्या ना अशा खराब झालेल्या, त्याला मी बुडाला छिद्र पाडलेत पाणी ड्रेन होण्यासाठी. त्याच्यामध्ये माती, खत माती दोन्ही मिक्स करून भरते आता आणि त्या कटिंग लावून देते. आणि ज्या 1-2 हँगिंग बकेट लावलेले आहेत ना आपण ग्रीन नेटमध्ये, तर त्या हँगिंग बकेटवर ज्या बाजूकडून ऊन येतं ना, त्या हँगिंग बकेटमधले ना झाडं खराब झाल्यासारखे झालेत 1-2 बकेटमधलं. तर त्याच्यामध्ये पण हे जरा मी आता वेलाच्या कटिंग लावून देते. तर अशा 3-4 प्रकारच्या वेलाच्या कटिंग आणल्यात मी. आणि ह्या वेलाच्या कटिंग आहेत म्हणजे हे वेल आहेत ना सावलीमध्येच येणार आहेत. त्यामुळे आता इथं सावलीमध्ये ज्या हँगिंग बकेट आहेत ना त्याच्यामध्ये पण लावते मी. दिवसभर इतकं ऊन असतं ना, टेरेसवरती यावंसंच वाटत नाही, पण सकाळचं आणि संध्याकाळचं असं टेरेसवर आलं ना, थंड हवा चालू राहते आणि मस्त वाटतं टेरेसवरती. आता टेरेसवरती आम्ही झाडांना पाणी दिलं, त्यानंतर आलो खाली. तर राजूने काय केलं तर एक खिडकी उघडी ठेवली होती आणि जी मच्छरची जाळी असते ना ती उघडी ठेवली होती. त्याच्यामुळं काय झालं, संध्याकाळचं 5-6च्या दरम्यानमध्ये जेवढे मच्छर बाहेर निघतात ना, तेवढे मच्छर आहेत ना घरामध्ये घुसलेत आणि सगळ्या घरात मच्छर झालेत. तर असा गोंधळ झाला संध्याकाळी. आणि रात्रीचं ते इतके चावत आहेत ना मच्छर. झाडांच्यामुळं काय होतं, बाहेर आपलं झाडांच्या मध्ये इतके मच्छर असतात ना, जेवढं झाडं आपल्याला छान वाटतात ना तेवढी काळजी पण घ्यावं लागते. संध्याकाळचं आणि सकाळचं आहे ना दरवाजा अजिबात उघडा सोडावा लागत नाही, नाहीतर इतके मच्छर येतात ना घरामध्ये. तर संध्याकाळी आम्ही असं झाडांच्यात आहे ना कडुलिंबाच्या पाल्याचा धूर करत असतो, म्हणजे मच्छर होत नाहीत आणि असले तरी मग ते लांब जातात किंवा मरून जातात. तर आता एक घरात घुसलेले आहेत ना, ते घरातले मच्छर मारायसाठी आम्ही हे पाहता ज्या गवऱ्या असतात ना ते आमच्याकडं असतातच. आम्ही असं जनावरं चारायला येतात ना ते वाळून ठेवलेल्या आहेत, त्या थोड्याशा गवऱ्या घेतल्या आणि त्या आता जो कापूर असतो किंवा जे आपण लोबान वगैरे असतं ना ते मी मिक्स करून ठेवलेलं आहे ना, आपली धूप बनवायच्या वेळेस ते थोडंसं टाकलंय आणि त्यांनी पेटवलंय आता हे सगळं गवऱ्यान ते. आणि ते सगळं पेटलं ना व्यवस्थित, त्याच्यावरती हा ओला लिंबाचा पाला टाकायचा, कडुलिंबाचा पाला, आणि त्याचा धूर आहे ना घरामध्ये करायचा. नाहीतर मग झाडामध्ये पण करतो आम्ही, सगळे मच्छर मरून जातात घरामधले पण. तर हे सगळं पेटल्यानंतर आम्ही आणले घरामध्ये त्याला आणि त्याच्यावरती हा कडुलिंबाचा पाला टाकतो आता. तर बराचसा कडुलिंबाचा पाला आणलाय राजूनी, तर तो असा 2-3 दिवसां मिळून घेऊन येतो, मग तो आम्हाला चांगला 7-8 दिवस पुरतो. तर झाडामध्ये पण आम्ही असं धूर करत असतो बाहेर आणि घरामध्ये पण असं मच्छर असले ना मग करतो. थंडीमध्ये नसतात बरं का मच्छर, पण उन्हाळ्यामध्ये इतके मच्छर असतात ना, असं दरवाजा उघडं सोडला की लगेच घरामध्ये येतात ते. तर कडुलिंबाचा पाल्याचा असा धूर केला ना घरामध्ये, त्या म्हणजे धुराचा सुद्धा असा जर आपण आपल्या नरड्यात गेलं ना थोडाफार तो धूर, तर असं कडू कडू लागतं पहा. तर इतका कडू कडू धूर होतो ना सगळ्या घरामध्ये, त्याच्यामुळं अजिबात मच्छर राहत नाही आणि चांगला असतं असा कडुलिंबाचा धूर केल्यावर. आता हा धूर केला ना सगळ्या घरामध्ये, आम्ही घरात नाही थांबत, आम्ही टेरेसवरती किंवा बाहेर निघून जातो, सगळे खिडकी दरवाजे बंद करतो आणि सगळ्या घरामध्ये धूर पांगला ना मग 15-20 मिनिटांनी आम्ही सगळ्या घराच्या खिडक्या खोलून देतो. फक्त ज्या मच्छरच्या जाळ्या असतात ना खिडक्यांना लावलेल्या त्या ठेवतो. मग सगळा धूर घराच्या बाहेर निघून जातो आणि मच्छर पण मग मरून जातात. तर इतके मच्छर आलते ना घरामध्ये, त्यामुळं असा धूर करावा लागला आम्हाला. तर चला आजचा व्हिडिओ मी तर सेंड करते. आता व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे. सर्वांना श्री स्वामी समर्थ.